स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता महत्त्वाची अपडेट आहे, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेली महाराष्ट्रातील पहिलीच योजना आहे, जी इतक्या मोठ्या प्रमाणात ही योजना गाजलेली आहे। आणि लाडकी बहीण योजना ही जी आहे लोकप्रिय योजना ठरलेली आहे। तर या योजनेचे जे हप्ते आहेत महिलांना, पहिले दोन हप्ते जे आहेत ते एकत्रितरित्या देण्यात आलेले आहेत आणि आता तिसरा हप्ता महिला वाट पाहत आहेत। तर तिसऱ्या हप्त्याचीच आपण मोठी अपडेट पाहणार आहोत। व्हिडिओ सुरू करूया, त्यापूर्वी सबस्क्राइब करून ठेवा चॅनल। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जो तिसरा हप्ता आहे, या तिसऱ्या हप्त्यासंदर्भात सोलापूर या ठिकाणी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत महिलांना तिसरा हप्ता जो आहे तो निधी वितरण करण्यात येत आहे। तर हा निधी वितरणाचा कार्यक्रम कधी होणार आहे, तर हा जो निधी वितरणाचा कार्यक्रम आहे तो उद्या म्हणजे 14 सप्टेंबर रोजी सोलापूर या जिल्ह्यामध्ये पार पडणार आहे। आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जो कार्यक्रम पार पडणार आहे लाडकी बहीण योजनेचा, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना निधी जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे। आज तिसरा हप्ता महिलांच्या अकाउंटला जमा, तुम्हाला अकाउंटला पैसे आले आहेत का चेक करा। तर हे तुम्ही थंबनेलवर पाहिलेलं आहे। आतापर्यंत आता 5 वाजलेले आहेत आणि 5 वाजेपर्यंत कुणालाही आज तिसरा हप्ता जमा झालेला नाही, आणखीन तरी जमा झालेला नाही। संध्याकाळी पण हा हप्ता जो आहे तो तुम्हाला जमा होणार नाही, असं एक या ठिकाणी पहा GR नुसार आपण म्हणू शकतो। उद्याच्याला हे पैसे तुम्हाला यायला सुरुवात होईल। लाडकी बहीण योजनेचे जे 1,500 रुपये आहेत, ज्या महिलांना या अगोदर 3,000 आलेले आहेत त्यांना 1,500 येणार आहेत आणि ज्यांना एकही रुपया आला नाही त्यांना 4,500 रुपये येणार आहेत। तसेच ज्यांनी या महिन्यात फॉर्म भरलेला आहे त्यांना 1,500 रुपये येतील। आणि हे पैसे तुम्हाला तिसऱ्या हप्त्याचे कधी मिळणार आहेत, तर उद्या दुपारपासून हे पैसे तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होण्यास सुरुवात होऊ शकते। आणि उद्या दुपारपासून हे पैसे तुम्हाला येणार आहेत। तसेच हे पैसे कधीपर्यंत येऊन जातील, तर हे पैसे जे आहेत ते 14 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान तिसरा हप्ता महिलांच्या अकाउंटला जमा होणार आहे। या अगोदर 14 ऑगस्टपासून निधी वितरण सुरू करण्यात आलेलं होतं। पहिले 2 हप्ते महिलांना 14 ऑगस्टपासून मिळण्यास सुरुवात झालेली होती आणि 17 तारखेपर्यंत जवळपास बऱ्याच महिलांना पैसे मिळालेले होते। त्याच नियमानुसार आता या ठिकाणी पहा 2 दिवस पुढे वाढलेले आहेत। यामध्ये आपण इथं बघू शकतो 19 तारखेपर्यंत हे पैसे तुमच्या अकाउंटला येतील। कारण यावेळेस अशा महिला आहेत ज्यामध्ये या अगोदर हप्ते घेतलेल्या 3,000 घेतलेल्याही महिला आहेत, 1 रुपया न घेतलेल्याही महिला आहेत आणि नवीन फॉर्म भरलेल्याही महिला आहेत। त्यामुळे हा जो आकडा आहे निधी वितरणाचा महिलांच्या खात्यामध्ये तो खूप मोठा आहे। त्यामुळे नक्कीच वेळ जो आहे तो लागू शकतो। उद्या जरी सर्व महिलांना पैसे आले नाहीत तरी 19 तारखेपर्यंत तुम्हाला नक्की पैसे मिळून जातील। आज 5 वाजेपर्यंतच्याही अकाउंटला पैसे जमा झालेले नाहीत, अफवांवर विश्वास ठेवू नका। उद्यापासून हे पैसे तुम्हाला येऊ शकतात। जसे काही या हप्त्यासंदर्भात जी काही अपडेट शासनाच्या माध्यमातून देण्यात येईल ती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळणार आहे। तसेच लाडक्या बहिणींची रक्कम वाढवून देणार असल्याची घोषणाही एकनाथ शिंदे यांनी वारंवार केलेली आहे। त्यामुळे निवडणुकीत महायुतीला आशीर्वाद द्या असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। लाडकी बहीण योजनेची रक्कम तुम्हाला वाढवून हवी असेल तर यावेळेस परत तुम्हाला महायुती सरकारलाच निवडून द्यावं लागेल, तरच ही रक्कम जी आहे ते तुम्हाला वाढवून मिळेल, असं सरकारचं म्हणणं आहे। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। परत भेटू, धन्यवाद।